ही कथा एका तरुण मुलगा विकास आणि त्याची काकू सुनीता याच्यावर आधारित आहे. विकास एका शहरात तिच्या काकूकडे राहतो. काकूचे नाव सुनीता आहे. ती पण विकासला तिच्या आईप्रमाणे प्रेम करायची. एके दिवशी सुनीताच्या कमरेला खूप त्रास होत होता, कारण तिच्या कमरेला लचक आली होती. विकास सुनीताच्या बेडरूममध्ये आला आणि म्हणाला, काकू, तुम्ही झोपून जा. मी तुमच्या कमरेला बाम लावून हलकी मालिश करून देतो, म्हणजे उरलेलं दुखणंही बरं होईल. सुनीताने नकार देत म्हटलं, नको विकास, मी स्वतः लावते. विकास म्हणाला, बाम लावणं सोपं आहे, पण मालिश स्वतः करणं कठीण आहे. मी मदत करतो, त्यामुळे तुमचं दुखणं कमी होईल. असं म्हणत विकास खुर्चीतून उठून बेडवर सुनीताच्या जवळ आला आणि तिला झोपायला सांगितलं. काकू, कुठे लावू बाम? विकासची काळजी आणि ममता पाहून सुनीताला नकार देणं अवघड झालं. खरी गोष्ट अशी होती की सुनीता दुखण्याचा बहाणा करून विकासला छेडू इच्छित होती. ती थोडीशी लाजत पोटावर झोवळून झोपली आणि ड्रेस कमरेवरून थोडा वर केली. इथे लावा, ती म्हणाली. विकासने थोडा बाम बोटांवर घेतला आणि हलकेच तिच्या कमरेवर चोळू लागला. त्याच्या हाताचा स्पर्श लागताच सुनीताला एक वेगळाच आनंद जाणवला. जणू त्याच्या बोटांचा उबत्या स्पर्शाने तिच्या शरीरात एक हलकीशी उत्तेजना निर्माण झाली. विकास हळूहळू मालिश करत होता आणि त्याच्या हाताचा स्पर्श तिला आराम देत होता. पण त्याचवेळी तिच्या कमरेच्या खालच्या भागात एक गुप्त आनंद जागृत होत होता. विकासचे हात जसे तिच्या कमरांजवळ आल्या, तसं सुनीताचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि तिच्या शरीरात एक हलका ओलावा जाणवू लागला. पण ती स्वतःला सावरत राहिली आणि त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञ राहिली. काकू, जास्त कुठे दुखतंय? विकासने विचारलं. सुनीता त्या क्षणी थोडी गोंधळली आणि अनपेक्षितपणे म्हणाली, थोडंसं खाली. विकासने बाम अजून खाली लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बोटाने तिच्या सलवारच्या कडेवर हलकेच दाब देत, ज्यामुळे सुनीताला एक विचित्र थरथराट जाणवली. मालिश औपचारिकता असली तरी विकासच्या हातांचा स्पर्श सुनीतासाठी खूप सुखदायक होता आणि तिच्या मनात एक लपलेली इच्छा जागृत होत होती. काकू, तुम्ही सलवार थोडी खाली केली तर बाम नीट लागू शकेल, विकास म्हणाला. सुनीता क्षणभर संकोचली, पण तरीही तिने सलवार थोडीशी खाली सरकवली. नाडी बांधलेली असल्यामुळे सलवार पूर्ण खाली गेली नाही, पण काही सरकली आणि तिच्या गोऱ्या त्वचेचा एक भाग उघडा झाला, ज्यामुळे विकासच्या नजरेत एक हलकीशी चमक आली. विकास म्हणाला, काकू, तुमची त्वचा किती स्वच्छ आहे, खूपच गोरी आहे आणि इतकी मऊ की स्पर्श करताना हात चिटकून राहतो. विकासच्या या शब्दाने सुनीताच्या गालांवर लाजेची लालिमा आली, पण ती उलटी झोपलेली असल्यामुळे विकासला ते दिसलं नाही. तरी तिच्या शरीरात एक उत्तेजना लहर उसळली. सुनीताला खात्री होती की विकास तिची खरी काळजी घेत आहे आणि त्याच्या बोलण्यात आदरही आहे. पण त्याच्या स्पर्शाने तिच्या इंद्रियांना एक वेगळाच लखाडा बसला होता. विकासने थोडा वेळ अजून मालिश केली आणि सुनीताने आता ठीक आहे असं म्हटल्यावर तो शांतपणे उठून वरच्या मजल्यावर निघून गेला. सुनीताच्या त्या दिवशी एक वेगळाच आराम जाणवला आणि तिच्या शरीरात राहिलेली ती उत्तेजना तिला रात्रभर जागवत राहिली. कित्येक वर्षांनी कोणीतरी तिला अशा प्रकारे जिव्हाळ्याने पाहिलं होतं, ज्यात काळजी आणि आपुलकी दडलेली होती, पण त्यात एक लपलेली कामकुवता होती.
विकासबद्दल विचार करत करत ती केव्हा झोपी गेली तिला कळलंही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची झोप ताजीतवानी उघडली. अंघोळ करून ती नीटनेटके तयार झाली आणि काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला. सोबत उंच पांढरे हिलचे सँडल्स. इतका हलका मेकअप करून ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवू लागली. नाश्ता करताना ती पुन्हा पुन्हा दरवाजाकडून जिन्याच्या दिशेने पाहत होती. विकासच्या कामावर जाण्याची वेळ झाली होती. नाश्ता तयार करून ती बाहेर आली तेव्हा विकास जिन्यातून खाली उतरत होता. आज तर खूपच सुंदर दिसताय काकू तुम्ही. वाटतं कालच्या मालिशचा छान परिणाम झाला, विकास हसत म्हणाला. त्याची नजर सुनीताच्या पोशाखावरून सरकत तिच्या पेन्सिल हिल सँडल्सवर थांबली आणि तिच्या उघड्या पायांच्या बोटांवर एक क्षण थांबली. सुनीताही स्मित करून म्हणाली, असर तर झाला, पण तुला कसं कळालं? विकास थोडा लाजत म्हणाला, काकू तुम्ही आज नेहमीसारखे हिल्सचे सँडल घातले म्हणून वाटलं की कंबरदुखी गेली असावी आणि ते सँडल्स तुमच्या पायांना इतके चांगले लुक देतात. सुनीता हसली आणि म्हणाली, अगदी बरोबर ओळखलंस. ती पुढे म्हणाली, चल डायनिंग टेबलवर बस, मी नाश्ता घेऊन येते. दोघेही बसून नाश्ता करू लागले. याच दरम्यान विकासने सुनीताला विचारलं, काकू तुम्ही कधी साडी नाही घालत का? सुनीता म्हणाली, घालते ना, पण खूप कमी, वर्षातून 1-2दा, तेही एखादा खास प्रसंग असेल तर. का विचारलंस? विकास म्हणाला, नाही, फक्त मी तुम्हाला कधी साडीत पाहिलंच नाही. मला वाटतं साडीमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल आणि ती तुमच्या वळणदार आकृतीला अजूनच आकर्षक बनवेल. मग निघताना विकास बोलला, काकू रात्रीचं जेवण मी बाहेरून घेऊन येईन, तुम्ही करू नका. सुनीता हसत म्हणाली, ठीक आहे. विकास पुढे म्हणाला, आणि काही लागलं तर मला सांगून ठेवा, मी येताना घेऊन येईन. सुनीता म्हणाली, नाही, मला अजून काही लागत नाही. आणि विकास बाहेर गेल्यावर सुनीता घरातील छोट्या मोठ्या कामात गुंतून गेली. सुनीता वरच्या मजल्यावर जाऊन विकासची खोलीही आवरू लागली. तेवढ्यात तिला बेडखाली काहीतरी कापड दिसलं. ती खाली वाकून ते बाहेर काढते तर तिचे डोळे आरशाने विरळे झाले होते. तो एक पांढऱ्या रंगाचा रेशमी अंतर्वस्त्र होता, कदाचित एखाद्या मुलीचं. सुनीताने ते नीट पाहिलं आणि तिला लगेच समजलं की हे कुणाची वैयक्तिक वस्तू आहे जी चुकून इथे राहिली असावी. तिने ते बाजूला ठेवलं आणि पुन्हा खोली साफ करू लागली. तेवढ्यात तिला 3 दिवसापूर्वीची घटना आठवली. रोहित आणि रीता याच खोलीत होते. तिला वाटलं की हे कपडे बहुधा रीताचेच असावेत. सुनीताने वस्त्र उचलून पाहिलं तर त्यावर काही पांढरे डाग होते. ते पाहून तिला समजायला वेळ लागला नाही की ते दोघे कसे आहेत. ते डाग सिनेमेचे होते, ज्याने सुनीताच्या मनात एक विचित्र कल्पना निर्माण झाली आणि तिच्या शरीरात एक हलकीशी उत्तेजना जागृत झाली. त्या डागांकडे पाहताच तिचा विचार दुसऱ्या जगात हरवला, जिथे ती स्वतःला विकासाच्या स्पर्शाने कल्पना करत होती. खोली आवरून झाल्यावर सुनीताला पुन्हा एकदा अंघोळ करावीशी वाटली. सकाळी विकासने साडीचा उल्लेख केला होता म्हणून अंघोळ करून तिने निळ्या रंगाची प्रिंटेड साडी घातली आणि सोबत सिल्वर रंगाचे पेन्सिल हिल सँडल्सही घातले. विकास येण्याची वेळ जवळ आली होती आणि तो संध्याकाळी 4 वाजताच घरी आला. सुनीताने दार उघडताच विकास तिला एकटक पाहू लागला. त्याची नजर तिच्या साडीच्या वळणांवर आणि उघड्या कमरेंवर थांबली. सुनीता हसत थोड्या अटकळत्या अंदाजात म्हणाली, असं काय पाहतोस? विकास हसत म्हणाला,
खरंच काकू, आज तुम्ही या साडीत खूपच सुंदर दिसत आहात आणि ती साडी तुमच्या आकर्षक आकृतीला अजूनच उघड करते, असं म्हणून तो आत आला. त्याने सोबत रात्रीचं जेवणही आणलं होतं. काकू, मी वर जातो फ्रेश व्हायला. कृपया करून एक ग्लास शरबत करून द्याल का? सुनीताने हसून होकार दिला. विकास वर गेला. तयार होऊन खाली आला तेव्हा त्याने टी शर्ट आणि शॉर्ट घातले होते. सुनीताने शरबत बनवून ते आपल्या बेडरूममध्ये आणलं, जिथे कूलर चालू होता. विकास खोलीत आला आणि समोरील खुर्चीवर बसला, तर सुनीता बेडवर पाय खाली सोडून बसली. दोघांनी विविध गोष्टींवर गप्पा मारल्या. याच दरम्यान विकासने विचारलं, काकू, आता कमरेचं दुखणं कसं आहे? सुनीता हसत म्हणाली, अरे, आता तर मी अगदी ठीक आहे. काल तू खूप छान मसाज केलीस. विकासने त्याचा शरबताचा ग्लास बाजूच्या टेबलावर ठेवत म्हटले, काकू, कृपया आरामात झोपा. मी तुला आणखी बामने मसाज करून देतो, जेणेकरून तुला आणखी बरे वाटेल. सुनीताने नकार दिला आणि म्हणाली, नाही विकास, मी आता पूर्णपणे ठीक आहे. पण विकास म्हणाला, काकू, तू नेहमीच माझ्यासाठी खूप काही करतेस. मी तुझ्यासाठी इतके काही करू शकत नाही का? सुनीताला प्रतिकार करता आला नाही आणि रिकामा ग्लास टेबलावर ठेवत म्हणाली, ठीक आहे बाबा, तू सहमत नाहीस. मी झोपेन. आधी मला माझे सँडल काढू दे. ते काढण्याची गरज नाही. काकू, सुंदर सँडल तुमच्या सुंदर पायांचे सौंदर्य वाढवत आहे. तू असं झोपू शकतेस. विकास खेळकरपणे म्हणाला. सुनीता त्याच्या बोलण्यावर हलकी हसली आणि बेडवर झोपली. तिने साडी घातली होती, म्हणूनच तिची कंबर विकासच्या नजरेत होती. विकासने त्याच्या बोटांना बाम लावला आणि सुनीताच्या कमरेला मालिश करू लागला. त्याच्या हाताने हळूहळू तिच्या त्वचेवर फिरत, ज्यामुळे सुनीताला एक कामुक आनंद मिळू लागला. सुनीताने विकासला विचारले, काहीतरी सांग. विकास, तुला माझी उंच टाचांचे सँडल खरोखर आवडतात ना? विकास थोडासा लाजत आणि म्हणाला, हो काकू, तू अगदी बरोबर आहेस. तुला ते विचित्र वाटेल, पण मला उंच टाचाचे सँडल महिलांवर खूप आकर्षक वाटतात आणि तू नेहमीच उंच टाचाचे सँडल्स किंवा चप्पल घालतेस, ज्यामुळे तुमचे पाय इतके उत्तेजक दिसतात. सुनीता हसली आणि म्हणाली, अरे, यात लाज वाटण्याचे काय? आणि मला ते अजिबात विचित्र वाटत नाही. मला तुमच्या भावना समजतात. विकासचे हात तिला खोलवर शांत करत होते, पण त्याचवेळी तिच्या शरीरात एक उत्तेजनाची लाट उसळत होती. हळूहळू त्याचे हात खाली सरकू लागले, तिच्या कमरेच्या कडेवर पोहोचले आणि सुनीताच्या श्वासाला वेग आला. सुनीताचा विनोदी मूड पाहून विकासने थोडे धाडस केले आणि म्हणाला, काकू, तुमची त्वचा खूप मऊ आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमची साडी थोडी खाली करू शकता, जेणेकरून मी व्यवस्थित मालिश करू शकेल आणि मी तुमची साडी घाणेरडी करणार नाही. सुनीताला थोडी लाज वाटत होती. तिने मसाज सोपा करण्यासाठी तिची साडी थोडी सैल केली. आदल्या रात्री मसाज केल्यानंतर तिला खूप आराम मिळाला होता, म्हणून तिने जास्त गोंधळ घातला नाही. सुनीताने तिची साडी सैल करताच विकासने ती हळूहळू खाली खेचली, जेणेकरून तो तिच्या कमरेला व्यवस्थित मसाज करू शकेल आणि त्याच्या बोटांनी तिच्या उघड्या नितंबाच्या वरच्या भागाला हलके स्पर्श केला, ज्यामुळे सुनीताला एक तीव्र उत्तेजना जाणवली. पण त्या क्षणी सुनीताला जाणवले की तिने घाईघाईत चूक केली असेल आणि तिला थोडे अस्वस्थ वाटत असेल. तिने पटकन तिची साडी समायोजित केली
आणि विकासला एकही भूमिका घेण्याचा इशारा केला. विकास सुनीताच्या कमरेला हळूहळू खोलवर आराम देत होता. ती मसाजचा आराम अनुभवत होती आणि तिने अपेक्षा घेतला नाही. विकास मसाज करत राहिला. हळूहळू हात खाली करत होता. त्याच्या बोटाने तिच्या पेटीकोट खालच्या भागात सरकत आणि सुनीताच्या शरीरात ओलावा वाढत होता. सुनीताला आराम मिळत होता, पण तिला विकास थोडा धाडसी झाल्याचे जाणवले. तिला जाणवले की तो तिच्या पाठीच्या खालच्या भागांकडे अधिक लक्ष देत आहे आणि त्याच्या स्पर्शाने तिच्यात एक हलकीशी कंपन होत आहे. सुनीताला तिचे कंबर थोडे सैल झाल्याचे जाणवले आणि तिने उशी चेहरा लपवला. ओठ चावले. तिच्या आतील अवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. विकास बाम लावण्याच्या बहाण्याने तिच्या त्वचेला मालिश करत होता, पण सुनीताला वाटले की विकासच्या हालचाली अधिक तीव्र होत आहेत. त्याच्या बोटाने तिच्या नितंबाच्या मधल्या भागात हलके चाप देत सुनीताने अजूनही अपेक्षा घेतला नाही, म्हणून विकासने मसाज थोडा खाली हलवला आणि त्याचा एक हात तिच्या पेटीकोटच्या आत सरकला. तिच्या अंतर्मनाला स्पर्श करत ही स्थिती सुनीताच्या खूप अस्वस्थ वाटू लागली, पण ती काहीही बोलली नाही. थोड्या वेळाने तिला जाणवले की विकास तिची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिने पटकन परिस्थिती नियंत्रित केली आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला. थोड्या वेळाने जेव्हा विकासने चुकून सुनीताच्या आतील भागात स्पर्श केला, तेव्हा सुनीता घाबरली. तिला तिच्या शरीरात एक विचित्र संवेदना जाणवली, एक तीव्र आनंदाची लहर. तिने लगेच विकासचा हात धरला आणि तो बाजूला ढकलला आणि घाबरून त्याला विचारले, "अरे, तू काय करतोस?" विकास लगेच त्याच्यापासून दूर बसला. तिला पूर्णपणे धक्का बसला आणि घाबरला आणि विकासलाही परिस्थितीमुळे अस्वस्थ वाटत होते. सुनीताला त्याचे हे कृत्य आवडले नाही आणि ती घाबरून बेडवरून उठली. ती उभी असताना तिच्या सैल पायांमुळे तिचा तळ खाली पडला, ज्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटू लागले आणि तिच्यातून एक ओलावा वाहू लागला. सुनीताने लगेच परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि पटकन खाली वाकून तिची साडी आणि पेटीकोट उचलू लागली. तिला या परिस्थितीत काय करावे हे माहीत नव्हते, कारण तिची लाज आणि तिची चिंता शिगेला पोहोचली होती. पण त्याचवेळी तिच्या शरीरात एक अनाकार इच्छा जागृत झाली होती. तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विकासने तिची चिंता लक्षात घेतली आणि तिला शांत करण्यासाठी बेडवर बसण्यास सांगितले. सुनीता विकासला म्हणाली, "मला माफ करा, पण हे आता योग्य वाटत नाही. आपण थांबायला हवे." विकासने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि थांबला नाही. त्या संध्याकाळी सुनीता आणि तिचा भाडेकरू विकास अशा टप्प्यावर पोहोचले की ते अचानक जवळीक साधू लागले. सुनीताचा श्वास जलद झाला आणि तिचे शरीर थरथर कापू लागले. तिच्या मनात एक विचित्र गोंधळ निर्माण झाला, जो ती नियंत्रित करू शकली नाही. सुनीताने परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी ती स्वतःला थांबवण्याच्या किंवा काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती. ते कोणत्याही संभाषणाशिवाय पुढे जात राहिले. विकास या जवळीकतेने तिला आराम मिळाला, पण त्याला थांबवण्याऐवजी सुनीताने त्याला पुढे जाऊ दिले. सुनीता गोंधळली होती आणि काय होत आहे ते समजू शकत नव्हते. तिच्या मनात एक शांतता होती, तर तिचे शरीर एका स्थितीत अडकले होते. विकासने सुनीताच्या शरीराला त्याच्या पद्धतीने अनुभवत त्याची जवळीक वाढवली. मग सुनीताने वेळ वाया न घालवता
लगेच ओठांवर ओठ टिकवले. 5-10 मिनिटांनंतर विकासला पण सुनीता काकूंची एकटेपणाची भूक समजून गेली आणि मी पण तिच्या गालावरून हळूच हात फिरवला. ती शहारली. तिचे श्वास वेगात वाढायला लागले. तिच्या गळाचा खालचा भाग खालीवर होऊ लागला. विकास लगेच तिच्या ओठांवर ताबा घेतला आणि पापी घेऊ लागला. तिने डोळे बंद केले. आता काकूसुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागली. काकूला खूप दिवसापासून हे सर्व मिळणार होते म्हणून ती अधिकच शहारत गेली. विकास तिच्या मानेवर पापी करायला लागला आणि एका हाताने तिची सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला. ती प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागली. हा खेळ 10 मिनिट चालला. सुनीता आता रंगात आली होती. ती उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. विकास तिला पापी करत तिचे आधार मोकळे केले. ते मोकळे होताच समोर स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. विकास हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागला. काकू सळसळत होती. तिचे आवाज येत होते. ती सुसकाटे टाकीत होती. विकास अधिकच वेगात स्पर्श करत होता. तिच्या त्या हरकतीने ती आता प्रचंड प्रभावित झाली होती. ती जोरजोरात श्वास घेत होती. विकासचेही पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. तिचे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागले. ती उसळत जोरजोरात श्वास घेत होती. ती खूप उत्साहित झाली होती. ती पण फुल रंगात होती. म्हणून विकासने सांगितल्याप्रमाणे तिने पोझिशन घेतली. विकासने तिचे राहिलेले कपडे एका मिनिटात बाजूला केले आणि ती पूर्ण मोकळी झाली होती आणि ती सुंदर नाजूक चाफे कळी त्याला अधिक आकर्षित करत होती. विकास लगेच अस्तित्व मोकळे करत तिच्यावरती ठेवून कचकन स्वारी केली. तशी सुनीता किंचाळली. तिच्या डोळ्यातून पाणी आले. विकासने तिच्याकडं लक्षच दिलं नाही. तिने विकासला उचकवलं होतं. त्याच्या बदल्यात विकास अधिक प्रभाव टाकू लागला. सुनीता ओरडली. मग विकास तिच्या हळुवारपणे व्यक्तिमत्वाला हाताळत तिला पापी करत शांततेतील गोष्टीत गेलं. ती शांत झाली. मग विकास हळूहळू हालचाल करू लागला. तशी सुनीता आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुखावून जाऊ लागली. विकास आता तिचा तळ गाठू लागला. तशी ती मादक सुसकाटे टाकायला लागली. विकास एक लयीत हालचाल करत होता आणि ती स्वर्गीय सण साठवत होती. ती विकासच्या अस्तित्वाचा पुरेपूर आनंद घेत होती. काकू म्हणाली, काय रे तुझी ताकद? तुझ्यात तर तुझ्या काकापेक्षा 4 पट जास्त ताकद आहे. खरंच आहे. जसं दिसतं तसं नसतं हे मला आज समजलं. विकास म्हणाला, तुम्हाला अजून पाहायचं आहे का? असे म्हणून तो तिच्या जीवनात जास्तच प्रभाव टाकायला लागला आणि ती वेडावून गेली. ती खूपच मादक आवाज करायला लागली. विकास पण खूप चवटाळून तिच्या जीवनाचा तळ गाठत होता. म्हणून त्याला काही भान राहिला नव्हता. कारण त्याला एक अप्रतिम सुख मिळत होता. सुनीताच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. विकासच्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते. पण तरी तो सारखा हालचाल करत होता आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा आनंद घेत होता. ती नुसती मादक सुसकाटे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. तिचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. विकासचे अस्तित्व ती तिच्या सुंदर जीवनात अनुभवत त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घेत होती. ती मध्येच डोळे मिटून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे तू? तू तर छोटा पॉकेट बडा धमाका निघालास. मग तो अधिकच हलचल करत आनंद घेत होता. शेवटी काकू त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचली. ती आवाज करत पकड घट्ट करून आसकी देऊ लागली. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती.
तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. विकास इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हालचाल वाढवत होता. काही वेळातच विकासला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कृष्ट क्षण जवळ येत विकासचा बांध फुटला आणि विकास तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागला. जणू त्याला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. काकूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. ते शांत होऊन स्मित करत होती. तिने विकासच्या केसावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, खरंच विकास, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. खरं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही. हे ऐकून विकास आनंदाने खुश होत म्हणाला, तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला आहे. खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच काकू, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली. मग काका ऑफिसला गेल्यावर मी आणि काकू रोज आनंद घेऊ लागलो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.